म्हटलं बाबा कायचा विचार करत आहे? भाई कल्याणी, तू माणिकरावला ओळखत नाही. तो लय खराब माणूस आहे. त्याला असं बोलायला नाही पाहिजे होतं. पण बाबा असं कोणाच्या घरी जाऊन असं धमकी देणं बरं आहे काय? अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. बनवीन काही नाही बाबा, आता येऊ द्या कोणता शिकारी येते. मालक, ह्या पोरीने तुमचा अपमान केला. तुम्ही बसून इथं दारू पिऊन राहिले. पाणी शांत असलं तर त्याच्या संग मस्ती नाही करायला लागत. शांत पाणी लय खोल राहील. त्या घरट्याची शिकार करायले आता इथं 2 शिकारी येणार आहे. कोण? गुरुवीर. त्याचा एकच वसूल आहे, पैसा. पैशासाठी तो कोणती हद्द पार करू शकतो. अबे हराम सुनो, तुझे मैल गाड़ी भेटली का मारायले? अरे गुरुबो आहे काय? माफ कर जा मले. तुम्ही खेळतोय ना? फोन करता 2 लाख दे नाही तर मारून टाकन. 4 लाख दे खतम करून टाकन. माफ करा, मला मारू नका. 5 लाख पाहिजे ना तुम्हाला? 5 लाख देतो मी, देतो. चड्डीत राह, चड्डीच्या बाहेर नको निघू. तू अवकात 100 रुपयाचीच आहे. काय बोलून आला? अवकातीच राह. आत्ता काय याच्या पुढे फोन केला याच गाडी खाली पापड बनवून टाका. समजलं ना? काय बोलून राहिला? गुरु तर चल, तुला ठीक आहे. पण विरा उलट्या खोपडीचा, त्याला एकच चीज येते, फक्त गळ्या कापणं. हे शरीर आहे मातीचं आहे, एक दिवस नष्ट होतेच. पण आत्मा हे अमर आहे. आत्मा हे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाते. कायलेच या जीवन मरणाच्या चक्रात पडतं. त्या आत्मेला सीधी मुक्ती भेटल. जीवन मरणाचं चक्करच खातो. अरे तू नशीबवाला आहे, आमच्या हातानं मरशी. सीधा आत्माचा परमात्माशी मिळल. कोणाला दिसत राहिला रे? धमकी नाही.
आपली लढाई प्रोफेशनल होती, पण त्या पर्सनल केलं. अरे भाऊ, आता ह्या तर गेला, ह्या गाडीचं काय करा घेऊन. कसा आहे रामू ते, तुझे काय वाटते? एवढ्या अपमानानंतर ते जमीन मी पैशाने विकत घे? नाही, मी कातिरात जाऊन शिकार करणार. एक तर ते जमीन फुकटात घेईन, दुसरं त्या नाम्याच्या कुटुंबात स्वाभिमानात आलं किडा आहे ना, हो किडाचं गुरुवीर काळन माया अपमानाचा बदला पुरा होईल. बोला माणिकराव. गुरु, 4 एकर जमीन आहे, पण ह्या जमिनीचा मालक लय स्वाभिमानी आहे. हे जमीन मी झाली ह्या कामाची 50,000 रुपये. काय माणिकराव, 2 करोडाची मलाई तुम्ही खाता, 50,000ची चॉकलेट आम्हाला. समजून सांगायले या कोणासमोर बोलून राहिला? तुमच्या सारखे माया मांग पुढं फिरते. आवाज खाली. आम्ही ते या रामू सारखे तुमचे नौकर नाही, तर तुमच्या आवाजाचे डबल. जर तुमच्या आवाजावर आता नियंत्रण नसलं तर याचं हत्यारावरून नियंत्रण सुटलं, तर याचं हत्यारावरून नियंत्रण सुटलं तर ह्या मान नियंत्रणाच्या बाहेर आहे. म्हणून बसा. माणिकराव, पैसा जरी तुमचा असला तरी काम आमच्या मतानं होईल. आणि एक गोष्ट तुमच्या दिमागात फिट करून घ्या, जर तुमच्या आवाजात वजन वाढला तर आम्हाला या धरतीहून वजन कमी करायला वेळ नाही लागत. माणिकराव, काम तुमच्या मतानं, पैसा आमच्या मतानं. आम्हाला तुमच्या जमिनीची किंमत जेवढी राहील त्याच्यातले 20% आमचे. समजले? मी लय म्हणालो. ठीक आहे, पक्का. गुरु, वीरा, आता इथं आले काय तर जेवण करून जा. आमच्या एरियातून 1 नंबर हॉटेल आहे, त्यासारखं जेवण कुठंच नाही गेलं. नाही माणिकराव, आता तर पूर्ण काम झाल्यावरच जेवण करू. चल विरा. माणिकराव, काम होऊन जाईल.
काय होईल जेव्हा दोन शिकारी या घरट्यावर हमला करन? नामदेवरावचा स्वाभिमान हारेल का माणिकरावचा अहंकार जितेल? ही लढाई फक्त जमिनीची राहिली का? जर या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर कुटुंब भाग 3 पाहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कसा वाटला कमेंट करा. जर तुम्ही कुटुंबाचा पहिला भाग पाहिला नसेल तर इथं क्लिक करा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल इथे क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.